मला एक गोष्टीचा विश्वास आहे, हं. आपण योग्य अशी स्ट्रॅटेजी खेळलो तर सत्ता नक्कीच महाविकास आघाडीची येणार म्हणजे येणार. विधानसभेमध्ये बऱ्याच जास्त सीटवर आपण क्लेम करू शकतो. नाही, मी बारामतीमध्ये जेव्हा सुप्रियाताईंच्या प्रचारासाठी गेलो, स्वतःहून भाषणात सांगत होतो, मी बारामतीतून उभं राहणार नाही. मी बारामतीसुद्धा सांगितलं, मी कर्जत जामखेड सोडू शकत नाही. ओके. तर मी एवढं ओपन एंड तिथं बोललेलो आहे. त्यामुळे बारामतीत कुठेही मला उभं राहण्याची इच्छा नाही. तर एकूण महाराष्ट्राचा मूड तुम्ही आधी म्हटलं तसं ते बरोबर आहे की तुमचे 24+ तुम्ही सांगितलं, पण एकूण महाराष्ट्राचा मूड हा जो आहे विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकून राहील तुमच्या अंदाजानुसारचा मूड? 4 जूनला जो निकाल लागेल तो निकाल बघितल्यानंतर जर आमच्या दुसऱ्या फळीतले नेते नाही तर कार्यकर्ते जर हवेत गेले तर मग अडचणी येऊ शकतील आम्हाला. जर ते जमिनीवर राहिले, ज्यांनी निष्ठावंत म्हणून काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, त्यांना जर आपण 4 जूननंतर विसरलो तर अडचणी आमच्या वाढू शकतील. ओके. पण हा जो विधानसभा निवडणुकीची तयारी आहे, अनेक आता साहेबांनी पण सांगितलं की आम्ही फक्त 10 जागांवर लोकसभेसाठी लढलो, आम्ही विधानसभेला जास्त जागावर दावा सांगू किंवा वाटा मागू. तर खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस आता जी आहे तो कितपत जागा तुम्हाला हव्या आहेत किंवा काय हव्या त्याचा काय अभ्यास तुम्ही सुरू केला आहे? नाही, पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस आणि त्यांचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली मला एक गोष्टीचा विश्वास आहे, आपण योग्य अशी स्ट्रॅटेजी खेळलो तर सत्ता नक्कीच महाविकास आघाडीची येणार म्हणजे येणार. ओके. आणि त्याच्यामध्ये ठीक आहे, आता 10 जागा आम्ही घेतल्या असतील, शिवसेनेला सगळ्यात जास्त दिल्या उद्धव ठाकरे साहेबांना आणि नंतर काँग्रेस असेल. ओके. पण तरीसुद्धा येत्या काळामध्ये विधानसभेमध्ये बऱ्याच जास्त सीटवर आपण क्लेम करू शकतो असं मला तरी वाटतं. तुमचा जो 2024 मतदारसंघ राहील तो बारामती राहील की कर्जत जामखेडच राहील? नाही, मी बारामतीमध्ये जेव्हा सुप्रियाताईंच्या प्रचारासाठी गेलो, स्वतःहून भाषणात सांगत होतो, मी बारामतीतून उभं राहणार नाही. एक तर कर्जत जामखेडच्या सर्व नागरिकांनी, मतदारांनी माझ्या खूप प्रेम केलं, मला तिथं निवडून दिलं. कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते सगळे मतदारसंघाची जबाबदारी नक्कीच घेतील असा माझ्यासारख्याला विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आणि त्याच्याचबरोबर मी बारामतीसुद्धा सांगितलं, मी कर्जत जामखेड सोडू शकत नाही. ओके. तर मी एवढं ओपन एंड तिथं बोललेलो आहे. त्यामुळे बारामतीत कुठेही मला उभं राहण्याची इच्छा नाही. बारामतीमधला चेहरा तुम्ही शोधून ठेवला तुमच्या पक्षाचा? साहेब योग्य असा निर्णय घेतील. पवार कुटुंबातलाच असेल तो? ते येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. ओके.